नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 11 आहे, ज्यामध्ये आपण नागपूर महानगरपालिका पदभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण परिपूर्ण TCSला ॲनालिसिस करून TCS पॅटर्न आधारित रेग्युलरली आपण परीक्षाभिमुख असे अतिशय महत्त्वाचे अतिसंभाव्य प्रश्न आपण पाहत आहोत, जे की तुमच्या सर्व पदांकरता म्हणजेच की तुम्ही यापैकी GNM नर्सिंग, सिव्हिल, इलेक्ट्रिकल किंवा वृक्ष अधिकारी या पदाकरता जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्या सर्वच पदांकरता हे प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत. कारण का सर्व पदांसाठी जो नाउन टेक्निकलचा सिलेबस आहे, नाउन टेक्निकलचा, ज्यामध्ये आपलं GK, GS, मॅथ, रिझनिंग, मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर असतं, त्याला अनुसरून आपण सर्व काही प्रश्न हे आपण पाहत आहोत, जे की रेग्युलरली सिरीजमार्फत. जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. परीक्षापूर्व तुम्ही ते देखील संपूर्ण व्हिडिओज पाहून घ्या. चला मग पाहू आपल्या आजच्या या भाग 11 मधील आजच्या व्हिडिओमधले काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न एक असा आहे, जो की प्रश्न पहिला, कोणत्या अधिवेशनादरम्यान जहाल व मवाळ यांच्यामध्ये फूट पडली? तर कोणत्या अधिवेशनादरम्यान? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सुरत. जर सुरत अधिवेशन झालं त्यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जहाल व मवाळ यांच्यामध्ये जे आहे जे की फूट पडली, ऑप्शन नंबर क हा याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 2 असा आहे, दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना 1889 मध्ये कोणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की लाला हंसराज यांनी जे आहे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना 1889 मध्ये केली. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की तिसरा असा आहे, पहिला दिल्ली दरबार 1877 मध्ये कोणी भरवला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की लॉर्ड लिटन यांनी जे आहे जे की पहिला दिल्ली दरबार 1877 मध्ये जो की भरवला होता. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न चौथा असा आहे, 1841 मध्ये प्रभाकर नावाचे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की गोविंद विठ्ठल कुंठे यांनी जे आहे 1841 मध्ये प्रभाकर नावाचं जे आहे जे की साप्ताहिक सुरू केलेलं होतं. ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. आणि त्यासोबतच जे की यांचं टोपण नाव, जे की यांना ओळखलं जातं, जे की भाऊ महाजन या नावानं देखील यांना ओळखलं जातं. तर टोपण नाव देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का परीक्षेत अनेकदा जे आहे जे की टोपण नाव देखील विचारलं जातं. तर जे प्रभाकर नावाचं साप्ताहिक होतं, जे की कोणी सुरू केलं म्हणून असं विचारलं जातं, परंतु ऑप्शनमध्ये आपल्याला हे नाव दिसत नाही, तर त्याऐवजी हे भाऊ महाजन हे देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे हे देखील नाव इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न 5 आहे, टिळक स्वराज्य फंडची जी की स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की महात्मा गांधी यांनी जे आहे टिळक स्वराज्य फंडची जी की स्थापना केलेली आहे. ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 6 असा आहे, विजयानंद थिएटर नाशिक येथील कार्यक्रमात जॅक्सन्स यांचा वध कोणी केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अनंत लक्ष्मण कान्होरे यांनी जे आहे जे की विजयानंद थिएटर नाशिक येथील कार्यक्रमात जॅक्सनचा वध केलेला आहे. ऑप्शन ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 7 आपला, महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना केव्हा झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1976 साली महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना झालेली आहे. ऑप्शन ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. जर विद्यार्थी मित्रांनो, नागपूर महानगरपालिका भरती 2024च्या परिपूर्ण 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपला क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण सर्व काही 100% TCS पॅटर्न आधारित नागपूर महानगरपालिकेसाठी असलेला आपला अभ्यासक्रम आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि टेक्निकल देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, जे की तुम्हाला मार्केटमधल्या कोणत्याही बुक्समध्ये मिळणार नाही. व त्यासोबत तुम्हाला कोणतेही महागडे जे की कोचिंग्स आहेत ते देखील लावण्यास तुम्हाला अजिबात गरज पडणारी नसेल. सर्व काही तुमची 100% एकाच ठिकाणी तयारी होऊन जाणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला फक्त गट क च्या स्पेशली संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे आपलं हे नागपूर महानगरपालिकेसाठी. व त्यासोबतच TCSने आतापर्यंत महानगरपालिकेचे जेवढे काही परीक्षा केलेल्या त्या प्रश्नांना आकलन करून हे सर्व काही टेस्ट सिरीज व आपले जी नोट्स आहे ते बनवण्यात आलेले आहे. त्यासोबतच 100 प्रश्न व 200 गुणाची 100% तुमची तयारी होऊन जाणारी असेल. त्यामध्ये स्थापत्य, विद्युत, GNMचे
टेक्निकल आपण देखील यामध्ये कव्हर केलेलं आहे. त्यासोबतच मागील वर्ष प्रश्नांचा आपण देखील समावेश केलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात याचं 100% आकलन होऊन जाणार असेल. जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल, तुम्हाला हे जर पद मिळवायचं तर 100% आपलं तुम्ही स्टडी मटेरियल रेफर करा. त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करावा लागेल व त्यासाठी आपण किंमत देखील यासाठी एकदम 500 रुपये जे की कमी किंमत ठेवलेली आहे. जर तुम्ही वेळ लावला तर याची किंमत वाढू देखील शकते. त्यामुळे लगेचच्या लगेच सेलरला मेसेज करून सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या व चांगल्या आणि उत्तम तयारीला या क्षणापासून लागू शकता. ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी 100% आपल्या सेलरला मेसेज करून हे घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपलं A to Z स्टडी मटेरियल घेतला नसाल तर अजूनही वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला वृक्ष अधिकारी या पदासाठी जरी टेक्निकल हवा असेल तर आपल्याकडे ते देखील उपलब्ध आहे व त्यासोबतच इतर पदांचं देखील संपूर्ण काही अभ्यासक्रम उपलब्ध आहे, जो की 100% कव्हर होणारा असेल, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणत्याही बुक्सची गरज पडणार नाही किंवा कोणतेही तुम्हाला महागडे कोचिंगची अजिबात गरज या ठिकाणी पडणारी नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करायचा आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा. त्यानंतर प्रश्न 8वा आपला, पर्यावरण संतुलनासाठी वनांचे कमीत कमी प्रमाण किती टक्के असावे पर्यावरण संतुलनासाठी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 33% जे आहे, जे की वनांचे प्रमाण असणं आवश्यक आहे पर्यावरण संतुलनासाठी. ऑप्शन ब या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 9 आपला, महाराष्ट्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेल्या जमातीपैकी कातकरी नावाची जमात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की रायगड जिल्ह्यामध्ये जी की आढळते ही कातकरी नावाची जमात. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 10वा असा आहे, अजिंठाचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की जळगाव या शहराला थोडक्यामध्ये ओळखतात. त्यानंतरचा प्रश्न 11वा, बेडसा भांजे ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की पुणे जिल्ह्यामध्ये बेडसा भांजे ही जी आहे की लेणी आहे. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, पुढीलपैकी कोणती वास्तू अहमदनगर जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की चांद बीबीचा महाल हे जे आहे थोडक्यात नगर जिल्ह्यात आहे. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 13वा, खालीलपैकी सर्वात जुनी लेणी महाराष्ट्रातील कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की पित्तळखोरे ही जी आहे, जी की महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी आहे. ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 14वा, पांढऱ्या हत्तीचा देश असे कोणत्या देशाला म्हटले जाते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की थायलंड या देशाला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणून जे थोडक्यात ओळखलं जातं किंवा संबोधलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा असा आहे, उठी उठी गोपाळा या गीताचे कवी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ड, जे की होळाजी बाळ यांनी जे आहे ही जी की कवी आहेत आणि हे यांचं लिखाण आहे उठी उठी गोपाळा या गीताचे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 16वा असा आहे, माजलगाव नावाचे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बीड जिल्ह्यात बांधलेले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सिंदफणा या नदीवर जे की बांधलेलं आहे आणि हे जे आहे जे की बीड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या भाग 11 मधले टॉप 16 क्वेश्चन होते, जे की आपण NMC साठी पाहिलेले आहे. तर या प्रकारची सिरीज आपली रेग्युलरलीच येत असते, रेग्युलरली व्हिडिओज आपण अपलोड करत आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व NMCचे अपडेट पाहायला मिळतील. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना अजूनही स्टडी मटेरियल घेतलं नसेल, त्यांनी तयारीला लागलं नसेल तर तयारीला लागला, आपलं सर्व काही A to Z स्टडी मटेरियल मिळून घेऊन. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन काही अपडेटसोबत, नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.